कंधार तालुक्यात सध्या वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार चालू असून लाईटचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिक वैतागले आहेत। तर बहादरपुरा गावची लाईट ही बाचोटी येथील केंद्रावर टाकण्यात आली असल्याने लोड शेडिंगने हद्द ओलांडली आहे। गावातील मोठी लाईनचे तार अनेकांच्या घरावरून गेले असल्याने येथील नागरिकांचे जीवन भयभीत झाले आहे। ही लाईटचे तार काढून घ्या अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे, परंतु या मागणीकडे वरिष्ठ अधिकारी अद्यापही लक्ष देत नसल्याने बहादरपुरा येथील तरुणांनी कंधार तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे। गावकऱ्यांच्या घरावरून गेलेले तार त्वरित काढण्यात यावे व बहादरपुरा या गावाची लाईट कंधार येथील MSEB केंद्रावरून जोडून कायमची लोड शेडिंग बंद करावी अशी मागणी या उपोषणादरम्यान करण्यात आली आहे। उपोषणकर्त्यांच्या मागण्या त्वरित मान्य करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ॲडव्होकेट मुक्तेश्वर दोंगे। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। बहादरपुरा या आमच्या ग्रामपंचायत अंतर्गत जे विद्युत पुरवठा होतो त्याची अतिशय अवहेलना या ठिकाणी होत होती, म्हणून आमच्या गावातील आमचे आदरणीय आमचे शिवचरण भांगे या ठिकाणी आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज सगळे गावकरी या ठिकाणी आलेलो आहोत। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। गेल्या 5-6 वर्षापूर्वी कंधारमधून आमच्या बहादरपुऱ्याला विद्युत पुरवठा होत होता, पण विनाकारण कुठले कारण नसतेच तो विद्युत पुरवठा कट करून आम्हाला बाचोटी या तिथून 33 केवरून जोडण्यात आलं। त्याचा परिणाम असा की रोज किमान 3 ते 4 तास लाईट आमची ट्रिप होत असते, जात असते, आणि ह्या सगळ्या त्रासातून कंटाळून आम्ही मागणी केली व आम्हाला कंधारशी जोडण्यात यावं, आमचा विद्युत पुरवठा 24 तास व्हावा ही मागणी नुसतं तोंडी आम्ही न करता लेखी केली। आम्हाला आश्वासन देण्यात आलं, पण अजूनही त्याचा पुरवठा ती मागणी गेली नाही। आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे ह्या ज्या बाचोटी क्षेत्रामध्ये जेवढे गाव येतात त्या 33 केवीवर त्या सगळ्या गावापेक्षा जास्त विद्युत बिल ही आमचं बहादरपुरा भरते। 100% विद्युत बिल भरणारं गाव हे आमचं आहे। एकही आकोडा नाही। या सगळ्या बाबी असूनही आम्हाला दुजाभाव या ठिकाणी केला जात होता, म्हणून हे उपोषण या ठिकाणी केले। आता डेप्टी इंजिनियर साहेबांचा फोन होता की त्यांनी कंधारला जोडण्याचं चालू केलेलं आहे काम। त्यांनी जोपर्यंत त्यांचं काम पूर्ण होणार नाही आणि जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचा हे आंदोलन, हे उपोषण या ठिकाणी चालू राहील। म्हणून आम्ही सगळे गावकरी आमच्या भांगेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। मला वाटतं हा लढा नक्कीच यशस्वी होईल एवढी मला खात्री आहे।